SP एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी शुभांगी पाटील आपल्यासाठी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटचे ड्रॉइंग एक्झामचे चारही सब्जेक्टचे क्वेश्चन पेपर व्हिडिओच्या माध्यमातून टाकत आहे। या व्हिडिओमध्ये फर्स्ट पेपर ऑब्जेक्ट ड्रॉइंगचा म्हणजेच वस्तुचित्रचा असून त्याची व्हिडिओ मी सेपरेट केलेली आहे आणि मी चॅनलवर टाकली आहे। आत्ता मी तुम्हाला स्मरणचित्र म्हणजेच मेमरी ड्रॉइंगचा पेपर कसा येणार आहे ते टाकत आहे। या व्हिडिओमध्ये असे प्रत्येक पेपरचे व्हिडिओ मी वेगवेगळे टाकणार आहे। सर्वात आधी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे मी जसे क्वेश्चन पेपर टाकेल तसे तुम्हाला ते लगेचच पाहायला मिळतील। त्याचप्रमाणे 9th आणि 10th स्टँडर्डसाठीच्या अतिशय उपयोगी अशा व्हिडिओ चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील। सबस्क्राइब केल्यानंतर त्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील। बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी पहिला पेपर ऑब्जेक्ट ड्रॉइंग म्हणजेच वस्तुचित्रचा आहे। याची वेळ 10:30 ते 1 म्हणजे 10:30 to 1 अशी आहे। याला 2.5 तासांचा वेळ आहे। या ऑब्जेक्ट ड्रॉइंग विषयीचं मी सगळं मार्गदर्शन जे आहे ते आधीच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे। आता मी सगळं यामध्ये स्मरणचित्र मेमरी ड्रॉइंग विषयी सांगणार आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, खूप महत्त्वाच्या गोष्टी या व्हिडिओमधून तुम्हाला कळणार आहेत। ड्रॉइंग काढताना तुम्ही रफ स्केचसाठी 10 मिनिटांचा वेळ घ्या। 10 मिनिटात तुम्ही रफ स्केच काढा। त्यानंतर थोडंसं पेन्सिलने लाईट असं स्केच करा। फायनल ड्रॉइंग पेन्सिलने करा आणि त्यासाठी जवळजवळ अर्धा तास तुम्ही वेळ घ्या, म्हणजे अराउंड 30 मिनिट्स। त्यानंतर आउटलाईन विथ ब्लॅक पेन आणि कलरिंग याच्यासाठी तुम्ही 70 मिनिट्स घ्या आणि फायनल फिनिशिंग आणि ड्रॉइंग याच्यासाठी तुम्ही 10 मिनिट्स असे टोटल तुम्ही 2 तास वेळात तुम्ही ड्रॉइंग पूर्ण करता येईल तुम्हाला। सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की या ड्रॉइंगमध्ये हे जे काही मेमरी ड्रॉइंग आहे याच्यामध्ये कमीत कमी 3 ते 4 असे फिगर्स काढणं गरजेचं आहे। जास्तीत जास्त 5 काढू शकता, पण त्याच्यावरती तुम्ही फिगर्स काढायच्या नाहीत। एलिमेंटरीवाल्यांनी पेपरवर हलक्या हाताने स्केचिंग करा, म्हणजे पेन्सिलने चित्र काढा। 1.5 सेंटीमीटरची सगळी साईडला जी काही पेन्सिलने आणि पट्टीने बाजू आखून घ्यायची, बॉर्डर काढून घ्या आणि आतमध्ये चित्र काढा। पंचवीस सप्टेंबरला ऑब्जेक्ट ड्रॉइंगचा पेपर झाल्यानंतर लगेचच त्याच दिवशी हा दुसरा पेपर मेमरी ड्रॉइंगचा म्हणजे स्मरणचित्र याचा आहे। या पेपरची वेळ 2 ते 4 अशी आहे, म्हणजे या मेमरी ड्रॉइंगसाठी तुम्हाला 2 तास आहेत। एकाच दिवशी एलिमेंटरीचे 2 पेपर आणि दुसऱ्या दिवशी 2 पेपर असे टोटल 4 पेपर एलिमेंटरीसाठी असतात। चित्र काढताना इरेजरचा जेवढा कमीत कमी वापर करता येईल तेवढा कमीत कमी वापर करायचा। त्याप्रमाणे 2 बाउल तुम्ही बरोबर घेऊन जा, एक ब्रश धुण्यासाठी आणि एक कलर वर्क करण्यासाठी। पॅलेट असते व्हाईट पॅलेट, ती तुम्ही मोठ्या साईजची घेऊन जा। छोट्या चित्रांना अतिशय बारीक पॉईंटचा ब्रश वापरा आणि मोठ्या चित्रासाठी थोडा मोठा ब्रश वापरा। कलर्स, पॅलेट, ब्रश, पाण्याचा बाउल हे तुमच्या राईट हँड साईडला म्हणजे उजव्या हाताच्या बाजूला ठेवा। इरेजर आणि शार्पनर तुम्ही गुड क्वालिटीचं वापरा, चांगल्या क्वालिटीचं वापरा। 30 सेंटीमीटरची लॉंग प्लॅस्टिक सेल बरोबर ठेवा। इंक पेन, स्केच पेन, जेल पेन, ब्लॅक कलरचे बरोबर ठेवा। ड्रॉइंग पेपरच्या साईजपेक्षा मोठा कार्डबोर्ड किंवा माउंटबोर्ड बरोबर ठेवा, म्हणजे हाताखाली घेता येईल। 2 कॉटनचे क्लोथ म्हणजे फडकी बरोबर ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हॉल तिकीट आणि स्कूलचं ID कार्ड जर तुम्हाला मिळालं असेल तर ते बरोबर ठेवा। हा जो पेपर दाखवणार आहे तो अतिशय लेटेस्ट पेपर आहे। पहा, हे वरती टाइम टेबल आहे। मी तुम्हाला पेपर खाली दाखवते। मेमरी ड्रॉइंगचा या प्रकारे पेपर येतो। इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी इंग्लिशमधून हा पेपर दिला आहे इथे। हाच सेम पेपर मराठी मीडियमच्या मुलांसाठी खाली स्मरणचित्र असं म्हणून दिला आहे। सेम पेपर असतो। इंग्लिश मीडियमच्या मुलांना कळावं, मराठी मीडियमच्या मुलांनाही व्यवस्थित कळावं यासाठी दिलेला आहे। तुमच्यासाठी सूचना इथे दिलेल्या आहेत की कुठलीही यांत्रिक साधने वापरायची नाहीत। लहान आकारातलं चित्र विचारात घेतलं जाणार नाही, चित्र मोठं काढायचं आहे।
दुसऱ्यांचं चित्र कॉपी करून काढायचं नाही आहे, तुमची स्वतःची निर्मिती असायला पाहिजे चित्रामध्ये. कलरिंगकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. आता इथे पहा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की गेल्या वर्षी तुम्हाला शाळेच्या परिसरातील झाडांना पाणी घालणारी मुले किंवा मुली, आईसोबत शाळेत जात असलेली मुले, खेळाच्या मैदानावर फुटबॉल खेळत असलेली मुले असे विषय आले होते. यातलं एक तुम्हाला काढायचं होतं. बॉईज अँड गर्ल्स वॉटरिंग द प्लांट्स इन द स्कूल प्रिमिसेस, चिल्ड्रन गोईंग टू स्कूल अलॉंग विथ देअर मदर, चिल्ड्रन प्लेइंग फुटबॉल ऑन द प्लेग्राऊंड असे सब्जेक्ट तुम्हाला आले होते. खाली तुम्हाला दिलेलं आहे की रंगीत पेन्सिल, वॅक्स, क्रेयॉन्स, ऑइल पेस्टल्स असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही कोणतेही प्रकारचे रंग तुम्ही वापरू शकता. हाच पेपर हिंदीमधून इथे दिलेला आहे. त्याचप्रमाणे अजून एका भाषेतून खाली हा पेपर दिलेला आहे. अशा प्रकारे एक्झामला असा पेपर येतो. एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला खाली काही मेमरी ड्रॉइंग्स दाखवले आहेत पहा. जो गेल्या वर्षीचा विषय होता झाडांना पाणी घालणारी मुले, तर तुम्ही असं काढू शकता. अशा प्रकारचे मेमरी ड्रॉइंग येण्याची शक्यता असते. हे एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला काही दाखवले आहेत. ही फुटबॉल खेळणारी मुले आहेत. नॅशनल फेस्टिवल आहे. तुम्ही ही चित्र स्टॉप करून पाहू शकता. असे सगळे क्वेश्चन पेपर मी टाकणार आहे. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला ते लगेच पाहायला मिळतील. दाखवले आहेत बघा. फुटबॉल खेळणारी मुले आहेत. बर्थडे सेलिब्रेशन चाललं आहे, म्हणजे फॅमिली इव्हेंट आहे. हे स्कूलमध्ये आहे. एक तुमच्या लक्षात यावं की कशा प्रकारचे येऊ शकतात मेमरी ड्रॉइंग, त्यासाठी मी हे सगळे दाखवले आहेत. आणि पेपर साधारण असा असेल. अशाच प्रकारच्या माझ्या सगळ्या व्हिडिओ पाहण्यासाठी आणि 9th आणि 10th स्टँडर्डसाठीच्या सुद्धा अतिशय उपयोगी अशा व्हिडिओ तुम्हाला जर पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर माझ्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील. धन्यवाद.